सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाच्या संसारात काही ना काही अडीअडचणी येतच असतात आणि त्यावर तोडगे उपाय आपल्यालाच काढावे लागतात. बघा, संसाराची गाडी पती पत्नीच्या नात्यावर चालत असते. या गाडीचं एक जरी चाक डगमगलं तर संसारात अडीअडचणी भरभरून येतात. बघा, मी म्हणत नाही की प्रत्येक व्यक्ती अगदी परफेक्ट असलाच पाहिजे. पाची बोटं सारखी नसतात, म्हणून प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या स्वभावाचा असतो. मग पती असेल किंवा पत्नी असेल, कुणी रागीट असतं, कुणी शांत स्वभावाचा असतो, कुणाला या शांत स्वभावाचा सुद्धा त्रास होतो तर कुणाला अगदी रागाचा सुद्धा त्रास होतो. म्हणून संसारात काही ना काही अडीअडचणी, पती पत्नीच्या संसारात काही ना काही अडीअडचणी येतच असतात. म्हणूनच संसार करताना अगदी कधीच टोकाची भूमिका घेऊ नका. खरं तर संसारात मीपणा नसावा. मग बघा तुमचा संसार कसा सुखाचा होईल. बघा, आपण सर्वजण स्वामी भक्त किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात, देवतांना, आपण जेव्हा आपल्या स्वामींच्या किंवा आपल्या इष्टदेवतांच्या मंदिरात, मठात दर्शनात जातो, एक नियम आपण सर्वच जण पाळत असतो, म्हणजे मंदिरात पाऊल टाकण्याआधी मंदिराबाहेर आपला मीपणा विसरून बाहेर ठेवून मग आपण मंदिरात प्रवेश करत असतो. स्वामींना मीपणा कधीच आवडत नाही. स्वामींना सगळे भक्त समान प्रिय आहे. हा मोठा तो छोटा असं कधीच स्वामींचरणी होत नाही. तसंच संसाराच्या गाडीत प्रवेश करताना पती पत्नीत मीपणा नसावा. एकमेकांमध्ये प्रेम, मान, सन्मान असेल तर संसार कितीही वादळं येऊ द्या, तुमच्या संसारात कितीही वादळं येऊ द्या, दोघं ती वादळं तुडवून आपल्या योग्य दिशेस मार्गस्थ नक्कीच होत असतात. अशा समजूतदार पती पत्नीला, अशा समजूतदार व्यक्तींना, मनुष्यांना स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. पण जर तुम्ही पती पत्नी मीपणा मिरवत बसलात, तुमच्या जोडीदाराला तुम्ही एकमेकांना मान सन्मान देत नसाल, माझंच खरं असं करत बसलात, तर मग संसारात तुम्हाला योग्य मार्ग कधीच सापडणार नाही आणि स्वामीसुद्धा तुम्हाला मार्ग कधीच दाखवणार नाही, तुमच्या पाठीशी कधी उभे राहणार नाही. म्हणून संसारात भांड्याला भांडं लागलं तरी एकानं नमतं घ्यावं. पती रागीट असेल तर पत्नीने समजून घ्या, पत्नी रागीट असेल तर पतीने समजून घ्या. कारण दोघांना असं असतं की तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना. म्हणून घराकडं, आपल्या मुलांकडं बघून एकाने नेहमी नमतं घ्यावं. असं नाही की पत्नीनेच नमतं घ्यावं, असं नाही की पतीनेच नमतं घ्यावं, दोघांनी मिळून नमतं घ्यावं. मग बघा, समजून घ्या एकमेकांना, कारण शेवटपर्यंत तुम्हाला दोघांना एकमेकांची साथ आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. ते आपल्या साथीदारासोबत, आपल्या मुलाबाळांसोबत कसं अधिक सुंदर करता येईल ना, एवढंच बघा. मग बघा, सगळं जग तुमचं आहे. देवाने एकच आयुष्य दिलं आहे आपल्याला. ते एकमेकांना कमी लेखण्यात, मीपणात अजिबात घालवू नका. एकमेकांना समजून घेतल्याने कधीच कमीपणा येत नाही. हा नियम प्रत्येकाने, म्हणजे कुटुंबातील एकालाच नाही तर सर्वांना लागू पडतो. मग पती असेल, पत्नी असेल, मुलं असतील, सासू सासरे, आई वडील, सर्वांना हा नियम लागू पडतो. नमतं घ्या. कमीपणा घेतल्याने, आपण कुणाला मान सन्मान दिल्याने आपला मान सन्मान कधीच कमी होत नाही आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात ज्यांना मीपणा नसतो. संसाराची गाडी सुरळीत चालावी यासाठी काही उपाय आणि तोडगे आपण जरूर घरात करावे. आपल्याला चांगलाच म्हणजे अनुभव येतो. 100% संसारातल्या बऱ्याचशा अडचणी नक्कीच दूर होतात. तर पहिला उपाय, पहिला तोडगा म्हणजे गणपती बाप्पांची सेवा. आपण सर्वच जण आपल्या गणपती बाप्पांची, गौरी पुत्र श्री गणेशाची सेवा आपण करतच असतो, रोज सेवा करतो. संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारक चतुर्थी, सर्वच जण आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो. तर रोज गणपती बाप्पांना अभिषेक घालून छान अशी सेवा, पूजा करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या संसारातल्या
तुमच्या मुलाबाळांच्या ज्या अडीअडचणी असतील, तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील, मग पैशांविषयी असो, आरोग्याविषयी असो, कुणा शत्रूविषयी असो, सर्व अडीअडचणी, मग शिक्षण, नोकरी, व्यवसाय, सर्व अडीअडचणी गणपती बाप्पांच्या कृपेने जरूर दूर होतील. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, चिंतामणी आहे. सर्व चिंता दूर करतात आणि आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती करून देतात. म्हणून गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करा. पती पत्नीने, मुलांनी, सर्वांनी गणपती बाप्पाला दर मंगळवारी संकष्ट चतुर्थी, अंगारक, विनायक चतुर्थी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, लाल फुलं अशी सेवा जरूर करा. दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही घरात मोदकांचा नैवेद्य दाखवा. या सेवा तर आपण महिला करतच असतो. तर रोजच गणपती बाप्पांचं गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष पठण करायला सुरुवात करा. रोज नाही जमलं, मंगळवारी सुरू करा. संकष्ट चतुर्थीला अंगारक योगावर आपल्या घरात गणपती बाप्पांची सेवा सुरू करा. मी तर म्हणते रोजच गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र किमान 1 वेळा जरी बोललात ना, सकाळी संध्याकाळी, तरी पण तुम्हाला तुमच्या संसारात, घरात नक्कीच चांगले सोन्यासारखे अनुभव येतील. त्याचबरोबर दुसरी अनमोल सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा. आपण सर्वच जण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात असतो. तुम्ही जर तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला गेला नसाल, त्यामुळे सुद्धा संसारात बऱ्याचशा अडीअडचणी येतात. मग घरात शुभ कार्य घडत नाही, संतान प्राप्ती होत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, मुलांना काही ना काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतं, आरोग्य कोणाचं ना कोणाचं बिघडत राहतं. म्हणून दुसरी सेवा, पहिली प्रथम गणपती बाप्पांची आणि दुसरी सेवा म्हणजे गौरी माता कुलदेवीची, आपल्या कुलदेवीची सेवा सुरू करा. तुम्ही जर गेला नसेल दर्शनाला, जाऊन या, तिचा मान सन्मान करा. तिथं जाऊन देवी आईची ओटी भरा, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा. आणि जाऊन आला असेल तर दर मंगळवारी आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करा. आपल्या देवी आईला पानाचा विडा अर्पण करा. वर्षातून 2 वेळा देवी आईची ओटी भरा. मग बघा, त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून पठण करा. दिवसभरात 108 वेळा जरी तुम्ही किंवा 21 वेळा जरी आपल्या कुलदेवीचा मंत्र जपला ना महिलांनो, यामुळे सुद्धा तुमच्या संसारातल्या अडीअडचणी बऱ्याचशा प्रमाणात दूर होतील. तिसरा उपाय म्हणजे आपल्या स्वामींच्या सेवेत या. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण महिन्यातून 1 तरी जरूर करा. तारक मंत्राची सेवा करा. महिलांनो, रोज 1 माळ जरी जपली, नित्य सेवा केली, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत, 11 वेळा तुम्ही जप करू शकता, 11 वेळा तारक मंत्र, म्हणजे जेवढी सेवा होईल अगदी एवढीच झाली पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे, अजिबात नाही. लहान लेकरं असतात, बरेचसे कामं असतील तुम्हाला, तर तुम्ही जेवढी होईल तेवढी नित्य सेवा जेवढी होईल तुमच्याकडं 1 माळ जरी जपली ना तुम्ही हृदयापासून, मनापासून, बघा स्वामी आहे तुमच्या संसारात कुठलंच वादळ येऊ देणार नाही. कायम तुम्हाला चांगले मार्ग दाखवतील आणि तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणतील. तुम्ही जे म्हणजे कठीण इच्छा असतील त्यासुद्धा तुमच्या पूर्ण करतील. अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या शक्य करून देतील. अशी स्वामींची प्रचिती आहे आपल्याला प्रत्येकालाच. म्हणून स्वामी सेवा सुरू करा. जास्त नाही, जेवढी जमेल तेवढी करा, पण स्वामी सेवेत या, सर्वांनी या. त्याचबरोबर घरात शांतता ठेवायची आहे. अपशब्द अजिबात करू नका. काही वेळे इतरांसाठी आपण अपशब्द आपल्या घरात काढतो आणि आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणते, आणि आपल्या वास्तूत जर आपण वाईट साईट विषय काढले, इतरांविषयी हा असा करतो, तो तसा करतो, अपशब्द आपण बोललो, तर मग ते आपल्यालाच बाधतं. म्हणून अपशब्द अजिबात करू नका. पती असेल, पत्नी असतील किंवा घरातले मोठे व्यक्ती असतील, कुणाच विषयी नाही, कुणाच विषयी आपल्या घरात वास्तूत अजिबात बोलू नका. नाहीतर मग त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. म्हणून जेवढी आपली वास्तू प्रसन्न राहील ना, तेवढे तुम्हाला चांगले रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येईल. म्हणून वास्तूत जेवढी देवांची सेवा कराल ना आपल्या वास्तू, तेवढी तुमची वास्तू प्रसन्न आणि तुम्हाला सकारात्मकच मिळेल आणि तुमच्या आयुष्यात सगळं काही नीट होईल. संसारातल्या अडीअडचणी
नक्कीच 100% दूर होतील. म्हणून अपशब्द आपल्या घरात वास्तूत अजिबात नको. कुणाच विषयी नाही आणि आपल्या मुलांविषयी, आपल्याविषयी कधीच आपल्या वास्तूत वाईट साईड बोलू नका. तुमच्या घराला, तुमच्या प्रगतीला, लेकराबाळांना खूप नजरबाधा होत असेल आणि तुमच्या संसारात खूप अडीअडचणी येत असतील, तर मग घरात अमावास्येला किंवा पौर्णिमेला एक नारळ घराला जरूर बांधून द्यावा. तर नारळ कसा बांधावा? अमावास्या किंवा पौर्णिमेला तिथीमध्ये जेव्हा तिथी असेल अमावास्या पौर्णिमेला त्याच वेळेत हा उपाय, हा तोडगा करायचा आहे. एक चांगला नारळ घ्यायचा आहे. शेंडीदार, पाणीदार नारळ घ्या. छोटा मोठा तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जसा परवडेल तसा. तर तुम्ही तो नारळ घ्या. एक मोठा लाल कपडा घ्या, ज्यात तुम्ही नारळ बांधू शकाल एवढा लाल कपडा घ्या. त्यावर एक विडा ठेवायचा, 2 विड्याची पानं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी ठेवा, 2 हळकुंड ठेवा, 5 लवंग ठेवायचे आहे, नारळ ठेवा, मुठभर तांदूळ ठेवायचे आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुमच्या कुलदेवीचा 108 वेळा मंत्र जपा. 1 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे तुम्हाला आणि तो नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यात नीट बांधून घ्यायचा आहे. तुमच्या देवीला, कुलदेवीला प्रार्थना करा. तुम्ही कशासाठी तुमच्या घराला एक नारळ बांधत आहात आणि तो नारळ घराच्या आतून, मुख्य दरवाजावर आतून उजवा डावा जिथं जागा असेल तिथं तो नारळ बांधून द्यायचा आहे. यामुळे तुमच्या घराला, प्रगतीला, मुलाबाळांना कधीच कुणाची नजरबाधा लागणार नाही आणि तुमच्या घरात आरोग्याला आणि पैशाला कधी कमी पडणार नाही. म्हणून तुम्ही नारळाचा हा तोडगा सर्वांनी करावा. सर्वांनी करा. अमावास्येला, पौर्णिमेला, तिथीमध्ये एक नारळ आवर्जून आपल्या घराला बांधून द्या. खराब झाला असेल तुम्ही तो वाहत्या पाण्यात टाका. तुम्ही दर अमावास्येला सुद्धा असा उपाय करू शकता किंवा 6 महिन्यातून, वर्षातून करा. असं काही नाही की ह्या वेळेस करावा का त्यावेळेस. तुम्ही दर अमावास्येला सुद्धा असा उपाय करू शकता. अमावास्येला नाही जमलं तुम्ही पौर्णिमेला उपाय करू शकता. पौर्णिमा तर अतिशय प्रभावी, आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अमावास्या, पौर्णिमा अशी शुभ तिथी कुठं नसते. म्हणून अमावास्या पौर्णिमेला आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा आणि असा एक नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. त्याचबरोबर वर्षातून एकदा सत्यनारायणाची महापूजा आपल्या घरात करावी. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी तुम्ही जर गणपती बसवत असाल तर अतिशय उत्तम. घटस्थापना करावी घरात. तुम्ही पहिल्यांदाच करायचे आहे, तुम्ही करू शकता. घटस्थापना घरात करा. भाद्रपदामध्ये गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करा. वर्षातून एकदा सत्यनारायण पूजा. जेव्हा आपली मित्रमंडळी, चिंतक येता आपल्या घरात भेटण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी, आपलं कौटुंबिक वातावरण आनंदी, प्रसन्न होतं आणि सुवर्ण संधी असते ही. आपण जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना करतो, घरात घटस्थापना करतो, सत्यनारायणाची पूजा करते, आपल्या मनुष्याला ही सुवर्ण संधी दिलेली आहे देवाने की आपण देवांची पूजा, सेवा पण करतो आणि आपलं कुटुंब एकत्रित येऊन तो दिवससुद्धा आनंदाने आपण साजरा करत असतो आणि अशा आनंदी घरात नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणून असे सण तुम्ही जरूर साजरे करा. त्याचबरोबर कधीच कुणासोबत लबाडी, खोटेपणा करू नये. कुणाची वस्तू किंवा मालमत्ता हडपली तर अंती वाईट परिणामच संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून आपण तर करत नाहीच, पण कुणी करत असेल तर तिथंच थांबा. कुणासोबतच लबाडी करू नका. कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाला खोटेपणा करू नये. कुणाचा अपमान करू नये. मालमत्ता कुणाची हडपू नये. काय सांगावं आपले स्वामी, आपण ज्या देवांना, इष्ट देवतांना मानतो ते देवी देवता आपली कोणत्या रूपात येऊन परीक्षा घेऊन जातील आणि मग अंती संपूर्ण कुटुंबाला वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून कुणासोबतच वाईट वागू नका. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. आज नाही उद्या मिळणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगल्या कर्माचं चांगलंच फळ मिळणार आहे. मोकळ्या मनाने व मोकळ्या हाताने केलेल्या अन्नदानामुळे घराण्याचे दोष नक्कीच कमी होतात. पितृदोषाच्या अडीअडचणीतून मनुष्याला नक्कीच मुक्तता मिळते. म्हणून आपल्याला देवाने दिलेलं आहे ना, त्यातील चिमूटभर तर आपण दान करू शकतो. थोडं तर दान करू शकतं. मोकळ्या मनाने, मोकळ्या हाताने जरूर दान करा. तुम्हाला अन्नदान जमेल, कपडा लत्ता दान जमेल, कुणाला शिक्षणाला दान जमेल,
आवर्जून करा. बघा, अगदी 7 पिढ्यांना आपल्याला भरभरून फळ मिळतं. म्हणून जरूर थोडं का होईना दान जरूर करा. याचे अगदी शुभ परिणाम आपल्या संसारात नक्कीच मिळतात. तुम्हाला जर कधी कुणी पानाचा विडा तयार करून दिला आणि सांगितलं की घ्या खा, तर अजिबात कुणाच्या हातचा विडा खाऊ नये. विड्यामध्ये वशीकरण करण्याचे सामर्थ्य सर्वात जास्त असते, त्यामुळे कोणाच्याही हातचा विडा खाऊ नये. तुम्ही दुकानातून विकत घेऊन विडा खाऊ शकता. घरी बनवत असाल तुम्ही गोड पानाचा विडा, तुम्ही तोही खाऊ शकता. पण कुणी अचानक दिलं किंवा अमावस्या, पौर्णिमा अशा मोठ्या तिथी, सणवार असेल आणि तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीवर जर भरोसा नसेल, तर त्या व्यक्तीकडून पानाचा विडा अजिबात घेऊ नका. आणि घ्यावाच लागला तर खायची चूक करू नका. तो विडा एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचा आहे, टाकून द्यायचा आहे, पण खायची चूक करू नका. पानाचा विडा कधीच कुणाकडून घेऊन खायचा नाही. तुम्ही दुकानातून विकत घेऊ शकता किंवा तुम्ही घरी बनवलेला असेल तो तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर कोणताही निर्णय म्हणजे संसारात कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. एक दिवस विचार करा पती पत्नीने, पण तुम्ही निर्णय घेताना तडकाफडकी घेऊ नका. त्याचबरोबर कुठल्या कामाला जात असाल तुम्ही, महत्त्वाच्या कामाला, अजिबात कुणाला सांगू नका. आता घरचे व्यक्ती असतील, आई वडील, सासू सासरे, तुमच्या बहिणी भाऊ, त्यांना तुम्ही सांगू शकता. पण शेजारी असेल, पाजारी असेल, तुमचे नातेवाईक असतील, गोड बोलतात पण त्यांच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नसतो. आणि आपण जर मोठं काहीतरी काम करायला जात असाल तर त्या गोष्टी लगेच कुणाच्या कानावर टाकू नका. काम होऊ द्या, एखादा दिवस जाऊ द्या आणि मग तुम्ही ती गोष्ट सर्वांना सांगितली तर मग ठीक आहे. त्याचबरोबर महिलांनो, घराची फरशी पुसताना आठवड्यातून एकदा मीठ टाकून फरशी पुसायला सुरुवात करा. तुम्ही काळं मीठ टाकू शकता किंवा जाडं मीठ असेल तुमच्याकडं, समुद्री मीठ, तेही टाकलं तरीही चालेल. आणि खास करून शनिवारी फरशी पुसताना, आठवड्यातून शनिवारी फरशी पुसाल तेव्हा थोडं का होईना मीठ टाकून फरशी पुसायला सुरुवात करा. घराची सर्व नकारात्मक ऊर्जा असते ना, लगेच नष्ट होते आणि आपली वास्तू खूप छान रिझल्ट देते, प्रसन्न सकारात्मक होते आणि तुमच्या संसारातल्या बऱ्याचशा अडीअडचणी नक्कीच दूर होतील. त्याचबरोबर दर शनिवारी पिंपळाला पाणी, थोडंसं दूध, पाण्यामध्ये थोडं दूध टाकावं, चिमूटभर साखर टाकावी आणि ते पाणी पिंपळाला जाऊन अर्पण करा. मग पतीने सेवा करा, पत्नीने करा, काही हरकत नाही. दोघांनी केली तरीही चालेल, मुलांना घेऊन जा. त्याचबरोबर पिंपळाखाली दिवा लावता आला तर आवर्जून एक दिवा लावा. आता लांब आहे, पाऊस पाणी आहे, वारं आहे, नाही दिवा लावता येत असेल तर जरूर लावा. नाही जमलं, एक गुळाचा खडा घेऊन जा दर शनिवारी पिंपळाखाली आणि गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा एखादं पडलेलं पान असेल पुसून घ्या आणि तिथं गुळाचा खडा ठेवा. बघा, 7 पिढ्यांचे पितृदोष नक्कीच दूर होतात. पितृदेव इतके भरभरून आशीर्वाद देतात की आपल्या सर्व इच्छा मनोकामना नक्की दूर होतात आणि साक्षात लक्ष्मी नारायणांची भरभरून कृपा होते आणि या जगात आपल्या सुख संसारात कधीच कशाला कमी पडत नाही. मग ऐश्वर्य असेल, आरोग्य असेल, मुलांना प्रगती असेल, सर्व इच्छा मनोकामना शुभ गोष्टी घडायला लागतील. म्हणून दर शनिवारी हे उपाय जरूर करा. रोज पहिली चपाती भाकरी गाईला खाऊ घाला, कुत्र्याला घाला, पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे सुद्धा संसारातल्या बऱ्याचशा अडीअडचणी जरूर दूर होतात. शंकर भक्तांनी ओम नमः शिवाय, दत्त भक्तांनी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कृष्ण भक्तांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र रोज 108 वेळा जपायला सुरुवात करा. बघा, घरातील दारिद्र्य जाऊन सुख समृद्धी प्राप्त होईल. संसारात मुलांना यश प्रगती मिळायला लागेल. खूप सुंदर अनुभवी ही सेवा आहे. नाही जमलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामींची एक माळ घ्या, पण आवर्जून सेवा करा.
महिलांनी रोज तुळशी माऊलीची सकाळ संध्याकाळ सेवा करा, पूजा करा. यामुळे सुद्धा तुमच्या घरातल्या बऱ्याचशा अडीअडचणी दूर होतील. महिन्यातून एकदा किंवा दोनदा पतीची, मुलांची, घराची, स्वतःची नजर दृष्ट जरूर उतरवून टाका. यामुळे सुद्धा तुमच्या घरातील, संसारातील बऱ्याचशा अडीअडचणी दूर होतात. स्त्रियांनी वर्षातून एकदा का होईना माता लक्ष्मीचे व्रत आवर्जून करावे. मग मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही व्रत करत असाल, वैभव लक्ष्मी व्रत करत असाल, पण वर्षातून एकदा का होईना माता लक्ष्मीचे व्रत जरूर करावे. घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करा.